भारतीय जनता पक्षाचे अकोला पश्चिमचे उमेदवार विजय अग्रवाल यांची भव्य दिव्य अशी रॅली आज अकोला शहरातून काढण्यात आली। लापकी रोड येथील रेणुका माता मंदिर येथे पूजा करून विजय अग्रवाल यांच्या रॅलीची सुरुवात झाली। यावेळी खासदार अनुपदादा धोत्रे, महानगर अध्यक्ष जयंता मसने, माजी सभापती विलास शेळके यांच्यासह पक्षातील ज्येष्ठ नेते रॅलीमध्ये सहभागी झाले होते। या रॅलीला रेणुका देवीचे दर्शन घेऊन सुरुवात करण्यात आली। लापकी रोड परिसरातून भांडपुरा चौक, पोळा चौक येथे रॅलीचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी महानगर अध्यक्ष अनिल मालगे, गोपाल झापर्डे, विशाल गमे, शंकर शर्मा आदींनी विजय अग्रवाल यांच्या विजयासाठी स्वागत केले। नंतर राजराजेश्वर मंदिर रॅली चौक येथे पोहोचल्यावर फटाक्यांच्या आतिषबाजीने रामेश्वर भाऊ वानखडे, पप्पू उर्फ मनोज वानखडे यांनी रॅलीचे भव्य स्वागत केले। रॅली पुढे मार्ग गांधी चौक व भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे रॅलीचा समारोप झाला। या रॅलीमध्ये भाजपच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यासह शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अश्विन नवले, महानगर अध्यक्ष योगेश अग्रवाल, नगरसेवक शशी चोपडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी बाग महानगर अध्यक्ष अनिल मालगे, माजी सभापती बाट आले, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाने अध्यक्ष पवन महल्ले, नितीन ताकवाले, सोमनाथ अडगावकर, निलेश खांदेल, रवी मुळे यांच्यासह अकोला महानगरातील भाजपाचे सर्व नगरसेवक, सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या भव्य दिव्य रॅलीचे अकोला पश्चिम मध्ये विविध ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले। ह्या रॅली म्हणजे विजय अग्रवाल यांचे विजयाचे सूचक असल्याचे मत यावेळी अकोलेकरांनी व्यक्त केले।